त्या दिवशीने मी अचानक माझ्या एका मैत्रिणीला फोन केला आणि तिच्यासोबत बोलताना लक्षात आलं की ती ना जरा खूप टेन्शनमध्ये आहे आणि तिच्या बोलण्यामध्ये सुद्धा गोंधळ होता. गोंधळत बोलत होती. जशी ती म्हणजे नेहमी बोलायची, असं मनमोकळेपणाने ती बोलत नव्हती आणि मला ते जाणवत होतं की काहीतरी हिला म्हणजे काहीतरी दडपण आहे किंवा काहीतरी हिच्या मनामध्ये वेगळा गोंधळ चालू आहे आणि त्याच सगळ्या सिच्युएशनमध्ये ती आहे. आणि मग मी जेव्हा तिला ही गोष्ट विचारली की म्हणजे तू का अशी गोंधळलेली आहे, तर तिने मग सांगितलं की तिच्या घरामध्ये थोडंफार काहीतरी झालं होतं. तिला कोणीतरी काहीतरी बोललं होतं आणि त्याचमुळे ती त्याच गोष्टीचा सतत विचार करत असल्यामुळे तिच्या मनाची ती अवस्था झाली होती. तर ना असं आपल्यासोबत पण बरेचदा होतं आणि आपण ना स्वतःच आपल्या अ, तब्येतीला म्हणा किंवा आपण स्वतः आपल्या आजारपणाला आमंत्रण देत असतो आपल्या अतिविचार करण्याच्या सवयीतून. बरेचदा काय होतं, कोणी आपल्याला काही बोललं किंवा एखादा कुचकट शब्द आपल्याविषयी कोणी काही बोललं, आपल्याला तिसऱ्या व्यक्तीकडून कळलं की तुझ्याविषयी ती असं-असं म्हणत होती. जेव्हा आपल्याला हे कळतं ना, एकदम रिसेंट आपली रिएक्शन त्याच्यावर असते. म्हणजे आपल्या मनामध्ये विचारांचा गोंधळ सुरू होऊन जातो. ती मला अशी का बोलली असेल किंवा तो मला असा का बोलला असेल? माझ्याविषयी ते असे का बोलतात? मी इतकी वाईट आहे का? आणि मग तोच विचार करून आपण ना दुखणं आपल्या मागे लावून घेतो. मग डोकं दुखायला लागतात. यातनंच मग मायग्रेनचा त्रास सुरू होतो. ॲसिडिटी चालू होते. असे बरेच काही प्रकार याच्यातनं घडतात. तर आता प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकाच्या भावभावना वेगळ्या आहे. मनाची स्थिती कोणाची प्रत्येकाची वेगळी आहे. कोणी खूपच इमोशनल असतं. म्हणजे खूपच भावूक असतं. कोणी बिलकुलच टेन्शन घेत नाही. कोणी काही म्हणू दे, काही बोलू दे. तो कोणाचं काही डोक्यात घेतच नाही. तो या कानाने ऐकतो, या कानाने सोडून देतो. आणि कोणी खूपच ती गोष्ट स्वतःच्या मनाला लावून घेतात आणि मग स्वतःच स्वतःला त्रास करून घेतात. कधी-कधी मला काय वाटते ना, जो या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडतो, तो सगळ्यात सुखी सुखी व्यक्ती म्हणावा. कारण तो त्या गोष्टीला आपल्या मनाला लावून घेतच नाही. तो त्याचा परिणाम स्वतःवर करूनच घेत नाही आणि ही गोष्ट खूप चांगली आहे. तुम्ही काही म्हणा, मला काही म्हणा, माझ्याविषयी काही म्हणा, मला काही फरक पडत नाही. त्याच्यासाठी ना स्वतःवर तेवढा आपल्याला विश्वास असला पाहिजे, की मी अशी आहे, मी असं आहे. कोणीही मला काहीही बोललं म्हणून त्यांच्या बोलण्याने मी तसा ठरू शकत नाही. एवढा स्वतःवर आपल्याला ना विश्वास असला पाहिजे. आणि लोकं आहेत, ती बोलणारच आहे. प्रत्येकालाच आपण आवडतो असं नाही आहे. प्रत्येकच जण आपल्याविषयी चांगला विचार करेल असंही नाही आहे. तो त्याच्या पद्धतीने, त्याच्या विचार करण्याच्या त्याची जी काही वृत्ती असेल, त्यानुसार तो आपले निकष ठरवत असतो आणि आपल्याविषयी बोलत असतो. तर तो त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या मतानुसार बोलतो. पण आपल्याला स्वतःला माहीत असतं, की आपण कसं आहे. आणि जर समोरची व्यक्ती जसं बोलताय तसं आपण नाहीच आहे, तर मग आपल्याला त्या गोष्टीचा त्रास करून घेण्यात काही अर्थ नाहीये. कारण आपल्याला माहिती आहे की आपण कसं आहोत. तो म्हणते म्हणून मी तशी झाली का? मी तशी आहे का? नाही आहे ना. मग म्हणून द्यायचं. त्याचा अति जास्त विचार करत बसायचा नाही. कारण त्या अति जास्त विचार करण्याचा त्रास हा आपल्याला होणार आहे. तो त्रास आपणच स्वतः आपल्या शरीराला, मनाला करून घेत असतो. तर ना, ह्या गोष्टी आपण कुठेतरी शिकायला पाहिजे, यातून बाहेर पडायला पाहिजे आणि ते अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग ती गोष्ट ना आपल्याला हळू आपल्या मनाला कुरपत घेऊन जाते. आणि आपण मग आपल्या डोक्यामध्ये सतत त्याच व्यक्तीचा विचार, त्याच्याच बोलण्याचा विचार. ना आपलं कुठे लक्ष लागत, ना कोणत्या कामामध्ये लक्ष लागत, ना खाण्यामध्ये लक्ष लागत, ना कशामध्ये लक्ष लागत. तर हे करणं एकदम चुकीचं आहे. दुसऱ्याच्या बोलण्यासाठी, दुसरं आपल्याविषयी काही मत ठरवत आहे म्हणून आपण त्याचा त्रास स्वतःला करून कधीच घेऊ नये. ही एकदम चुकीची गोष्ट आहे. बोलू द्या, कोणाला काय बोलायचंय बोलू द्या, काय म्हणायचंय ते म्हणू द्या आणि घरामध्ये तर या गोष्टी होतच राहतात.
घरामध्ये भांड्याला भांडं लागल्यावर आवाज होणारच आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा, प्रत्येकाचं मत वेगळं, तर तो तसंच बोलणार आहे, तसंच म्हणणार आहे. आणि आपणही कधी काही दुसऱ्याविषयी बोलून जातो, आपणही दुसऱ्याविषयी कधी असे मत मांडतो. तर त्यामुळे ना दुसऱ्याच्या बोलण्याचा विचार अति जास्त प्रमाणात करू नये, अति जास्त करू नये की त्याचा आपल्याला त्रास होईल. इतक्या प्रमाणात त्या गोष्टीचा विचार करू नये, कारण शेवटी जो त्रास होतो ना, तो त्रास आपल्याला सहन करायचा असतो. तो बोलणारा व्यक्ती तुमचा त्रास सहन करणार नाहीये, तो तुमचं दुखणं कमी करायला येणार नाहीये. तो जो त्रास आहे तो आपल्याला स्वतःला सहन करायचा असतो, आपल्यालाच त्याच्यातनं जावं लागतं. उगाच आपली मानसिक स्थिती खराब करून घेण्यात काही अर्थ नसतो. म्हणून कधी कधी ना आपल्याला बिनधास्त पण वागता आलं पाहिजे. हां, बोला, तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणा, ठीक आहे, ऐकून घ्यायचं, पण ते आपल्याला स्वतःला लावून घ्यायचं नाही. त्या गोष्टी आपल्या मनाला लावून घ्यायच्या नाही. ओके, ठीक आहे, झालं असेल माझ्याकडून कदाचित, असं कधी झाली असेल ही चूक माझ्याकडून, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, बस सोडून द्यायच्या त्या गोष्टींना. तिथेच आपल्याला सोडून देता आल्या पाहिजे. त्याच गोष्टीचा विचार करण्यात काही अर्थ नाही. किंवा मग आपण कुठे चुकतोय, खरंच चुकतोय का, मग त्याचा स्वतः विचार करायचा म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहायचं, खरंच माझं हे चुकतंय का. कधी कधी ना आपण चुकतो म्हणूनच आपल्याविषयी बोललं जातं असं नाही. कधी कधी ना आपण खूप चांगलं वागतो, अतिप्रामाणिक वागतो, त्या चांगुलपणाचा सुद्धा आपल्याला म्हणजे त्या चांगुलपणाचं पण आपल्याला नुकसान होत असते. अति चांगलं वागणं सुद्धा घातक ठरतं. तुम्ही चांगले वागलेले सुद्धा लोकांना पटत नाही, तुम्ही वाईट वागलेले सुद्धा लोकांना पटत नाही. म्हणून ना एका स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे. चूकच केली म्हणून तुम्हाला लोक बोलतात असं नाही आहे. तुम्ही चांगलं वागले, बरोबर वागले तरी पण बोलतात. म्हणून ना अति जास्त चांगुलपणा पण कुठे दाखवू नये, कोणाला दाखवू नये. जिथे आवश्यकता आहे तिथेच दाखवायची. कारण आपण त्या व्यक्तीविषयी तसा विचार करतोय, आपण त्याचा चांगला विचार करतोय, पण तो समोरचा व्यक्ती तुमचा चांगुलपणा ओळखूनच घेत नाहीये. तुम्ही त्याला कशा प्रकारे मदत करताय हे त्याला समजतच नाहीये. आणि तोच तुम्हाला वरून दोन गोष्टी सांगून जात असेल, तर मग तिथे आपला चांगुलपणा थांबवावा. कारण त्या व्यक्तीला तुमच्या चांगुलपणाची गरज नाहीये. तर ना स्वतःमध्ये पण डोकावून पाहिलं पाहिजे की खरंच मी कुठे चुकतोय, कुठे माझं वागणं मला हे बदलवायची गरज आहे. या गोष्टीचा स्वतः आपण निरीक्षण करायचं आणि त्या गोष्टी तिथेच थांबवायच्या. आणि अतिविचार करणं हे घातक आहे. हे माझ्यासाठी सुद्धा योग्य नाही, माझ्या तब्येतीला योग्य नाही, माझ्या घरासाठी योग्य नाही असा विचार करायचा आणि त्या गोष्टी सोडून द्यायच्या. नाहीतर परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहे. असा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे, असा अनुभव तुम्हाला सुद्धा आलेला आहे, प्रत्येकालाच येतो. आणि जो म्हणजे अगदी बिनधास्त वागू शकतो तोच या गोष्टीतून बाहेर लवकर पडू शकतो. म्हणून ना या गोष्टीतून बाहेर पडायचा प्रयत्न करा. स्वतःला सावरण्याचा, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. बदलण्याचा म्हणजे तसं बदलू नका, पण जे आपल्याला बदलणं, आपल्या काही गोष्टी बदलवणं गरजेचं आहे ते बदलवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि स्वतःला होणाऱ्या नुकसानापासून स्वतःची सुटका करा. तर पहा, तुम्हाला माझं हे बोलणं पटतंय का, माझे विचार पटतात आहे का. आणि जर योग्य वाटत असेल, मी जे बोलताय ते योग्य वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही तुमचा अभिप्राय, तुमचं मत मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. आणि खरंच आवडला म्हणण्यापेक्षा जर तुम्हाला तो उपयुक्त वाटत असेल आणि खरंच आपण हे करायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच एक लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.